कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नवी मुंबई पोलिसांची नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत मोठी कारवाई. तब्बल 56 कोटी रुपये किमतीच्या जप्त अंमली पदार्थांचा नाश. कॉन्क्रीट फोडून वृक्ष लागवड चर्चेत. MIDCतील हरित उपक्रमावर प्रश्न. पार्किंग जागेत झाडे लावल्याची चर्चा. माझे कोकणच्या बातमीची मंत्र्यांनी घेतली दखल. मीनाताई ठाकरे केंद्रातील प्रकाराची दखल. राज्यमंत्री योगेश कदमांचा कारवाईचा इशारा. आणि महावितरण कार्यालयावर ठाकरे सेनेची धडक. स्मार्ट मीटरवर अधिकाऱ्यांना विचारला जाब. वाढीव वीज बिलावर तीव्र नाराजी. पाहूया सविस्तर वृत्त. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई पोलिसांनी आज नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत मोठी कारवाई करत तब्बल 56 कोटी रुपयांच्या किमतीचे जप्त अंमली पदार्थ नाश केले आहेत. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवकांना दूर ठेवणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यावेळी नागरिकांनी अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले. या कारवाईमुळे अंमली पदार्थ विरोधातील लढ्याला अधिक बळ मिळणार असून युवकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास नवी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज जागतिक अँटी नार्कोटिक्स डे आहे आणि त्यानिमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 26 गुन्ह्यांमध्ये साधारणतः 57 कोटी रुपयाचे वेगवेगळे अंमली पदार्थ आपण या ठिकाणी नाश करतो आहे. या अगोदरही शेकडो कोटी नार्कोटिक्स आपण नाश केलेला आहे. आपली ह्या नार्कोटिक्समध्ये मुख्यत्वे हेरोईन, गांजा, MD, कोकेन असे अनेक प्रकारचे नार्कोटिक्स आहेत. आणि आपली जी नवी मुंबई आयुक्तालयामध्ये नार्कोटिक्स संदर्भामध्ये जी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे त्यामध्ये आपण खूप मोठ्या कारवाया सातत्याने करतोय. आपण बघत असाल की गेल्या 3-4 वर्षांपासून आपण खूप मोठी मोहीम नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हाती घेतलेली आहे. आता आपण नुकतेच काही महिन्यांपूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड सुद्धा आपण सुरू केलेले आहेत. आणि प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जे आफ्रिकन नॅशनल्स नार्कोटिक्समध्ये उतरत आहेत किंवा जे लोकल्स सुद्धा आहेत इन्क्लुडिंग पंजाबी गँग आणि ह्या सर्वांना आपण मुळापासून घाला घातलेला आहे. आणि त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणावर आपण ह्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आपण आतापर्यंत मकोकामध्ये सुद्धा नार्कोटिक्सचे पेडलर्स जे आहेत, सप्लायर्स आहेत, त्यांना सुद्धा ते गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि काही नार्कोटिक्स सप्लायर्सवर PIT NDPS अंतर्गत सुद्धा प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत. सो आपली ही ओव्हरऑल संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे याच्यामध्ये हिरिरीने सहभागी होत असतात. लोकांचा सहभाग आहे. मोठ्या प्रमाणावर आपण अवेअरनेस कॅम्पेन्स घेतो. आता मुख्यमंत्री महोदय यांच्या सांगण्याप्रमाणे डिॲडिक्शन सेंटर्स आपण कॉर्पोरेशनच्या मदतीने त्याच्यामध्ये पण आपण पार्टिसिपेट करणार आहोत. आणि जे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपण नशामुक्त करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जागतिक पर्यावरण दिनानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एक उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरलाय. घरडा कंपनीच्या गेट बाहेर वाहन पार्किंगसाठी पूर्वी करण्यात आलेल्या कॉन्क्रीटमध्ये छेद देत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे जाणून घेऊयात. खेड तालुक्यातील लोठे MIDC ही नेहमी चर्चेत राहिलेली आहे. आणि आज पाऊस खूप उशीर झालेला आहे आणि या पाऊस उशीर येण्यामागे अनेक कारणं आहेत. आणि याच्यावर आपण 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन देखील साजरा केला.
आणि मग या MIDC मध्ये देखील अशा प्रकारची झाडं हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो पर्यावरणासाठी. आणि आज आपण लोठे MIDCतल्या एका मोठ्या कंपनीच्या समोर आहोत. त्यांचा हा पार्किंग लॉट आहे आणि या पार्किंग लॉटमध्ये आज झाडं लावण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता, जिथे जवळपास एक फुटभरचं कॉन्क्रिटीकरण आहे. ऑलरेडी एवढं मजबूत कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि त्याच्यावरच ह्या घनाच्या साहाय्याने हे खड्डे खोदून झाडं लावण्याचा हा प्रयत्न केला जातो आहे. अगदी बाजूला गाड्या देखील पार्क तुम्हाला या ठिकाणी केलेल्या दिसतील. त्याच पार्किंग लॉटमध्ये अशा प्रकारचा हा झाडं लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी कंपनी करत आहे. तुम्ही माझ्या या बाजूला बघितलात तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्स पार्क केलेल्या आहेत. त्या कंपनी सगळ्या कर्मचारी आणि त्या सगळ्या लोकांच्या असू शकतात. अगदी पुढच्या बाजूला तुम्ही जर बघितलात कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर या ठिकाणी ऑलरेडी काही झाडं लावली आहेत आणि त्या झाडाला बरोबर टेकून अशा गाड्या देखील पार्क केल्या आहेत. आता ह्या नेमके प्रश्न निर्माण होतो की हा जो काय प्लॉट आहे हा पार्किंग प्लॉट आहे की या झाडांकरता रिझर्व असणारी जागा आहे, हा प्रश्न मात्र नेहमीच पडलेला आहे. परंतु या लोठे MIDCमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे की काही ना काही या ठिकाणी असं घडत असतं आणि त्यातलाच हा एक भयंकर प्रकार आज या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण माझे ओपनवरती पाहतात. अगदी झाडं जर तुम्ही पाहिलीत तर ही झाडं अगदी कॉन्क्रिटीकरणाला घराच्या साहाय्याने खोदून त्या ठिकाणी अक्षरशः गाडली गेली आहेत आणि तशा प्रकारचा हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. खरं तर हा भयंकर प्रकार आहे की ही झाडं जगण्यासाठी लावली जात आहेत की काही दाखवण्यासाठी लावली जात आहेत, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. माझे ओपनसाठी बाळू समगिरे, खेड. खेड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी 5% आरक्षित निधीतून आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण घोषणा केली. यापुढे एकही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. UDID प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. या शिबिरातून पात्र लाभार्थ्यांना UDID प्रमाणपत्र मिळवून देऊन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच दिव्यांगांसाठी आर्थिक मदतीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी खेड नगर परिषदेचे अभिनंदन केले. आणि त्यांनी ही संकल्पना समोर मांडली की 5% या निधीमधून आपल्या शहरामधील जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना आपण थेट आर्थिक मदत करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा निधी वाटप करायचा. आणि हा कार्यक्रम करत असताना पहिली त्यांना सूचना होती की आपण, कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा 2019ला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की तालुक्यामध्ये अशा अनेक शेकडोच्या संख्येने दिव्यांग आहेत की ज्यांच्याकडे UDID सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना दिव्यांग योजनांचा कुठलाच लाभ मिळत नाहीये. ते दिव्यांग आहेत परंतु सर्टिफिकेट आता हे कंपल्सरी असल्यामुळे त्या सर्टिफिकेटच्या कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून आपण 5% निधीमधनं दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, आपण दरवर्षी कॅम्प लावायला आपण सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने लाभार्थी आपण तयार केले. तशाच पद्धतीने खेड शहरामध्ये देखील असे काही दिव्यांग असतील की ज्यांचे सर्टिफिकेट नाही आहे आणि सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळणार नाहीये. तर अशा दिव्यांगांची यादी आपण तयार करा आणि त्या सर्वांना ह्या सर्टिफिकेटच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण सोडवून घ्या आणि त्यांना आपण हा लाभ मिळवतो. ते लक्षात आलं की मला वाटतं 135-140 दरम्यान काहीतरी दिव्यांग आपल्या खेड शहरामध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी खेड येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रम सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह उपस्थित नागरिकांना काही काळ अंधारात राहावं लागलं. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या सांस्कृतिक केंद्रातील या प्रकारानंतर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या घटनेबाबत माझे कोकणने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्याचे गृह राज्यमंत्री तथा खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. यामध्ये ज्याची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधितांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. परंतु आज येत असताना मनामध्ये धातुबुद्धी म्हटलं कार्यक्रम ठेवलाय कुठे, म्हटलं नाट्यगृहात ठेवलाय, नवीन नाट्यगृहात. म्हटलं पहिल्यांदा लाईट राहणार नाही याची खात्री करून घ्या. 2 वेळा झालंय, आता तिसऱ्यांदा झालं तर मात्र मी काही सहन करणार नाही. जे कोणी दोषी कारवाई अधिकारी असतील त्यांच्यावर मी कारवाई करायला लावेल.
आता मात्र हा प्रकार पुन्हा एकदा घडता कामा नये. खेड तालुक्याची आपण इतकं सुंदर नाट्यगृह इथे उभं केलेलं आहे. चूक कोणाची हे तुम्ही शोधून काढा. एमएससीबीची चूक असेल किंवा इथे असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांची चूक असेल, परंतु हे पुन्हा होता कामा नये याची दक्षता आपण इथे घ्या. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विविध राजकीय, प्रशासकीय आणि समसामायिक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांबाबतच्या वक्तव्यापासून ते RSS विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यक्रमातील सहभाग, ऑपरेशन टायगरची चर्चा, तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा मुद्दा तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांपर्यंत अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांविषयी आक्षेपार्ह भाषा योग्य नसल्याचं सांगतानाच RSS विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधकांवर ऑपरेशन टायगरवरून टोला लगावत FDA विभागासाठी तुकाराम मुंडे यांच्यासारखा सक्षम अधिकारी यांची गरज असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय. नाही, मला वाटतं पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशी भाषा वापरणं अर्थातच योग्य नाहीये. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांना योग्य तो सल्ला दिलेला आहे आणि त्यांनी स्वतः देखील त्याची दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे विषय मला वाटतं आता आपण हा विषय आता संपलेला आहे. विश्वास नांगरे पाटील जे RSSच्या कार्यक्रमात केल्यामुळे आता एक वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा कार्यक्रमात नाही, बघा, शेवटी वैयक्तिक जीवनामध्ये जर का तुम्ही एखाद्या खाजगी कार्यक्रमामध्ये जर का तुम्ही गेलेला असाल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं. आणि RSS ही अशी संघटना आहे ज्यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या तुम्ही जर का त्या कार्यक्रमात खाजगीरित्या जर का त्या कार्यक्रमामध्ये गेले असतील तर काही अडचण नसावी. ऑपरेशन खासदारांचं झालेलं आहे, त्याच्यानंतर आमदारांचं एक नवीन रिकॉर्ड लिहिलेलं आहे. मी अनेक वेळेला मी याही अगोदर सांगितलेलं आहे की जसं खासदारांनी निर्णय घेतला त्याची मागची कारणं ही त्यांच्या नेतृत्वावरती जी त्यांनी आक्षेप घेतली होती किंवा त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे जे दुर्लक्ष केलं होतं त्याचे परिणाम म्हणून त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता. तशा पद्धतीने अनेक असे लोकप्रतिनिधी आजही उभाटामध्ये आहेत जे नाराज आहेत, जे दुर्लक्षित आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये आकर्षण आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष वाढवत आहेत, पुढे नेत आहेत, वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत, तर त्या विचाराला साथ द्यायची इच्छा ही त्यांच्या नेत्यांची आहे, त्यांच्या आमदारांची आहे. पण आम्हाला कोणाकडे द्यायची गरज पडत नाही. तेच आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांची नेते मंडळी किंवा कार्यकर्ते असतील ते समोरनं आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला तुमच्यासोबत जोडायचं आहे, आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे. म्हणून मला वाटतं ऑपरेशन आम्हाला करायची गरज पडत नाही, पेशंटच डॉक्टरकडे येतोय. परत तुमच्या संपर्कात असं कोणी आहे का? आता असे संपर्कामध्ये असल्याचे उघडपणे सांगितले जात नसतात. ज्यावेळेला प्रवेश होईल त्यावेळेला लक्षात येईल. दादा, एक तुकाराम मुंडे यांना आठवण्यासाठी करोडो रुपये जमा केले जातात असं अधिवेशनामध्ये. मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेबांनी हे वक्तव्य फक्त भाषण करण्यापुरतं केलेलं आहे. तुकारामजी मुंडे हे अतिशय आक्रमक अधिकारी आहेत. नियमाला धरून, कायद्याला धरून नेहमी ते काम करत असतात. आणि उलट आम्हीच माननीय मुख्यमंत्री मोदींना सांगितलं की त्यांची बदली 3 वर्ष करू नका, त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ देता त्याहीपेक्षा जास्त मुदतवाढ द्या. हा विभाग अतिशय महत्वाचा विभाग, परंतु दुर्लक्षित राहिलेला विभाग आहे. या विभागामध्ये नक्कीच अशा योग्य अधिकाऱ्यांची आवश्यकता होती आणि ते अधिकारी आज आम्हाला मिळालेले आहेत. तर अशा अधिकाऱ्यांची बदली होऊ नये, त्यांच्याकडनं अतिशय चांगलं काम होते आणि ते काम भविष्यामध्ये होत राहिलं पाहिजे. ह्यासाठी त्यांची बदली होणे ही मागणी आम्हीच मुख्यमंत्री मोदींकडे केलेली आहे. मी त्या दिवशी अधिवेशनामध्ये मी सांगितलेलं आहे, उत्तर देतानाच मी बोललो होतो, माननीय मुख्यमंत्री मोदींनी याच्यामध्ये एक समिती गठीत केलेली आहे. या समितीचा अहवाल आल्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने धडक देत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना जाब विचारला. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणी करण्यात आली. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी असल्याचं वैभव नाईक यांनी निदर्शनास आणून दिलं. यावर अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी हे स्मार्ट मीटर अदानी कंपनीचे नसून विविध 4 कंपन्यांचे असल्याचे स्पष्ट केले. मात्र मीटर जोडणीचं काम अदानी कंपनीमार्फत केलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान वाढीव वीज बिले आणि भूमिगत वीज वाहिन्यांबाबत देखील तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळासमवेत महामंडळाच्या ऑफिसमध्ये भेट दिली. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक लोकांची
अदानीच्या मीटर संदर्भात तक्रारी आहेत, तरी पण सरकारच्या जबरदस्तीमुळे हे मीटर बसवले जातात आणि त्यांच्यावर प्रशासनावर सरकारी राज्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे. आता अधीक्षक अभियंत्यांनी हे मान्य केलं की जर अदानीचे मीटर आम्ही नाही बसवले, जे टार्गेट दिले, तर त्यांना सस्पेंड होणार आहेत. म्हणजे प्रत्येकाला सरकार एकीकडे माहिती देते की अदानीचे मीटर कंपल्सरी नाहीत आणि दुसरीकडे जे अदानीचे मीटर कंपल्सरी नाहीत असे अधिकारी जे पत्र देतात तर त्यांना सस्पेंड केलेल्या याचे पुरावे आम्हाला अधीक्षक अभियंत्यांनी दिले आहेत आणि त्यामुळे सरकारची दुतर्फा भूमिका आहे. त्याचबरोबर एकीकडे 4 मीटरचे पर्याय आहेत, म्हणजे 4 कंपन्यांपैकी कुठल्याही मीटर सिलेक्ट करायचे आहेत. त्याचबरोबर वायरमननी स्वतःहून मीटर बसवायला जायचं नाही अशी भूमिका असताना सुद्धा ते जात होते आणि अधीक्षक अभियंत्यांनी मला आश्वासन दिले की वायरमन हे मीटर बसवायला जाणार नाहीत, फक्त अदानीचे जे लोक आहेत तेच जातील आणि ते सुद्धा जबरदस्ती करणार नाही असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे. जर कोणी जबरदस्ती केली तर शिवसेनाची गाठ आहे एवढं जबरदस्ती करणाऱ्या लोकांनी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जे लाईन असतील त्यांनी लक्षात घ्यावं की तुम्ही लोकांवर जबरदस्ती करू नका. त्याचबरोबर पावसामध्ये आता जे अंडरग्राऊंड केबलचं काम मंजूर झालं होतं 3 वर्षापूर्वी ते आता पूर्ण होत चाललेलं आहे, परंतु त्या कामावर सुपरविजन नाही. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या लाईनी 3-3 फूट खाली घातल्या पाहिजे त्या 1-1 फुटावरच आहेत आणि त्यामुळे भविष्यात जसं आज आचरा मालवण अंडरग्राऊंड केबल टाकल्यानंतर जसं आता हे होतोय तसाच या पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी अंडरग्राऊंड केबल आहे त्यामुळे काम जर निष्काळजीपणा किंवा बोगस केलं असेल, भ्रष्टाचार केला असेल तर पुढच्या आपल्या कुडावासींना किंवा जिल्हावासींना त्रास होणार आहे. त्या संदर्भात सुद्धा त्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि असं काम आम्ही करू देणार नाही. रत्नागिरी दौऱ्यात खासदार नारायण राणे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कणकवली येथे पत्रकार परिषद घेत टीका केली आहे. राणेंच्या धमकीच्या भाषेला जनता जुमानत नसल्याचा दावा करत जैतापूर प्रकल्प, स्थानिक रोजगार आणि इतर विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार म्हणून लोकशाही पायदळी तोडवलेली आहे. परवा रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर जे अणुऊर्जा प्रकल्पाबाबत कोण येतील त्यांना फटके घालीन किंवा त्यांच्याबाबत त्यांनी असं सांगितलं की रोजगार उपलब्ध करून देतो, त्यांना पैसे मिळतील अशा प्रकारचं सांगत असताना राणेंनी यांनी लक्षात ठेवावं की जैतापूर प्रकल्प झाल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळाला आणि किती लोकांची वीज निर्मिती झाली ती एकदा लोकांना जाहीर करावं. म्हणजे राणेंचा जो फटके देण्याचा विषय आहे तो शेवटी लोक ऐकतील. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राणेंचं ऐकण्याच्या मनस्थितीत आलेले नाहीत. लोकांना आता कळलेलं आहे की राणे या नुसत्या धमक्या देतात, फटके घालीन म्हणजे काय लोक आता सिंधू जिल्ह्यातले लोक ऐकणार नाहीत. ज्या सिंधू जिल्ह्याने आतापर्यंत प्रत्येक ज्या ठिकाणी असलेल्या चांगल्या प्रकल्पाला स्वागत केलं आणि जे फसवे प्रकल्प आहेत राणेंचे, ज्या राणेंनी आपल्या निवडणुकीच्या पूर्वी जे आपल्या मंत्रालयाचे 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर काढणार म्हणून त्या ओरोसला दगड लावला आहे, ते ट्रेनिंग सेंटर राणेंचं खासदारकी संपत आली तरी अजून ट्रेनिंग सेंटर सुरू झालं नाही. म्हणजे या फसव्या घोषणा आणि फसव्या धमक्याला जिल्ह्यातली जनता आता घाबरत नाही. जिल्ह्यातल्या असलेल्या जनतेबरोबर ज्या आंबा बागायतदार, जे मच्छीमार, ज्या ह्याच्यामध्ये अणुऊर्जामध्ये प्रकल्पामध्ये जे सफर होणार आहेत त्यांच्या पाठीमागे शिवसेना आणि आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि त्याला विरोध करत राहणार आहोत. तेव्हा राणेंनी अशा पद्धतीचं समजू नये की आपल्या धमकीमुळे फटके घालीन की अमके घालीन. हे फटके घालीन आता हे विषय संपले आणि राणेंचे आता हे विषय संपत आले. त्यामुळे राणेंनी ह्या अशा प्रकारच्या धमक्या देऊ नये. कारण आपल्या काळात त्यावेळी BJPच्या खासदारावरती दगड मारलात, जे भाई गिरकरवरती, ती परिस्थिती आता राहिलेली नाहीत. त्या BJPमध्ये त्यावेळी आपण काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना जो जैतापूर आणलात त्या प्रकल्पाचं काय झालं ते जनतेला एकदा उघड करून सांगावं. आणि आज सत्तेतले सर्वच आमदार खासदार आज वेगळ्या पद्धती झालेलं आहे. आज राणेंनी फटके घालीन म्हणतायत तर मुंबईचे खासदार संजय दिना पाटील गोळ्या घालीन, बॉम्ब टाकीन, 5 मर्डर केल्यात अशा प्रकारचं बोलून म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे खासदार आमदार या ठिकाणी करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सर्व जनतेने आता बघावं की आपण 500,000 रुपये या निवडणुकीला घेतले, यांना निवडून दिले,
हे निवडून दिल्यानंतर हे कसे उन्मत्त होतात हे आता जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आणि जनतेने आता यावरती आपला आवाज उठवला पाहिजे. जनतेच्या आवाजाबरोबर शिवसेना त्यांच्याबरोबर असेल. त्यामुळे राणेंनी अशा प्रकारच्या धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. आता या धमक्या पुष्कळ झाल्या. याच्यापूर्वी पण धमक्या ज्या त्यांना माहिती आहे आणि धमक्या दिल्यानंतर काय होतं की ज्या असलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पामध्ये त्या ग्रामस्थांना आम्ही तडीपार करू अशा प्रकारे सांगितल्यानंतर राणेंनाच तडीपार जिल्ह्यातल्या ग्रामस्थांनी आणि जे सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेने केलं आणि त्या ठिकाणी तिथे पाडलं ते राणेंना माहिती आहे. त्यामुळे राणेंनी आता अशा प्रकारच्या धमक्या बिमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. राणे कंपनी जनतेला आता कळून चुकलेली आहे. राणे कंपनीमध्ये जनता आता काही योग्य तो निर्णय घेईल. रायगड जिल्ह्यातील महाड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांनी प्राचार्य आणि प्राध्यापकांना स्पष्ट शब्दात कानउघडणी केली. विद्यार्थ्यांमुळेच आपल्याला पगार मिळतो, त्यामुळे आपसातील भांडणे मिटवा. पदासाठी धडपड करण्यापेक्षा वागणुकीत बदल करा असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरक्षण भिंत आहे त्याचं आज भूमिपूजन केलेलं त्याचं काम चालू होईल. त्यानंतर जे कॅन्टीन बांधलेले मुलामुलींसाठी त्याचं ओपनिंग केलं आणि ओपन जिम आहे त्याचं ओपनिंग केलेलं आहे. त्यानंतर इथं दुसरं त्यांच्या काही 2-3 मागण्या आहेत त्या आम्ही भविष्यकाळामध्ये पूर्ण करू आणि हे कॉलेज चांगल्या प्रकारे नावारूपाला आलेलं आहे ते आणखीन उंच कसं होईल त्याला आम्ही प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या वतीने दामले विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी राबवण्यात येणारा हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणसो यांनी आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक मोटे सर आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत पत्रकार परिषदेच्या सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव केला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, जमीर खलफे, भालचंद्र नाचणकर, कांचन मालगुणकर, अवनी पिलणकर, सचिन बोरकर, तन्मय दाते यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 2 दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने अखेर सावंतवाडीत दमदार पुनरागमन केले. सकाळपासून उन्हाळ्यासारखे वातावरण असताना दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाने अक्षरशः परिसराला झोडपून काढलाय. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गातही समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून भात शेतीसह खरीप हंगामातील विविध शेती कामांना आता वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जाते. 2 दिवसांच्या खंडानंतर झालेल्या या दमदार पावसामुळे सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातही दिलासादायक वातावरण निर्माण झालं असून आता मान्सूनची अशी सातत्यपूर्ण साथ मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. वटपौर्णिमा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फणस मुंबई आणि ठाणे बाजारपेठांकडे रवाना होऊ लागलेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक विक्रेत्यांनी फणस विक्रीची तयारी सुरू केली असली तरी यावर्षी उत्पादन घटल्याने फणसाचे दर वाढलेत. सिंधुदुर्गातील फणस विक्रेते मुंबईतील भांडूप, गाढव नाका, ठाण्यातील वर्तक नगर तसेच वसई विरार परिसरात फणस विक्रीसाठी घेऊन जातात. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारात फणसाला चांगली मागणी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान कमी उत्पादनामुळे यंदा उपलब्ध फणसाला चांगला भाव मिळेल अशी आशा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी फणस थोडा कमी आहे कारण लेट झाल्यामुळे जो महिना जूनला आठवड्यात येतो तो महिना जूनच्या लास्ट एंडिंगला गेलेला असल्यामुळे वटपौर्णिमेला फणस कमी भेटणार आहे. तरी किती फणस तुम्ही घेऊन जाता? आम्ही दरवेळी 2 लॉरी भरतो पण यावेळी मला वाटत नाही 1 गाडी भरते पण आमची हालत बेकार. किती फणस येतात आता तरी 1200 फणस आहे काढलेला. मुंबईमध्ये कुठे तुम्ही घेऊन जाता फणस? भांडूप आणि ठाणा.
आकारमानानुसार कसे फणस किमती कशा जसा फळ असेल तसं, म्हणजे लहान आकाराने असेल तर त्याचे रेट 100 पासून स्टार्ट होतात ते 200 पर्यंत 300 पर्यंत असा रेट असतो, 400 पर्यंत. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.